श्री स्वामी समर्थ. उद्या 29 जुलै बुधवार गुरुपौर्णिमा. आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी तोडगा. नमस्कार माता भगिनींनो आणि माझ्या सर्व भावांनो. कधी तुमच्यासोबत असं घडतंय का? दिवस रात्र कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही. नोकरीमध्ये कितीही मेहनत केली तरी प्रमोशन दुसऱ्यालाच मिळतं. व्यवसायात सतत अडथळे येतात आणि मनात एकच प्रश्न येतो, देवा माझी परीक्षा कधीपर्यंत घेणार? जर तुमच्या आयुष्यातही सध्या असंच काही सुरू असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा देणारा महामार्ग ठरणार आहे. उद्या 29 जुलै बुधवार म्हणजेच अत्यंत पावन असा गुरुपौर्णिमेचा महायोग. आजच्या या अत्यंत पवित्र दिवशी मी तुम्हाला असा एक गुप्त आणि अत्यंत प्रभावी तोडगा सांगणार आहे जो आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी सांगितलेला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा खर्च करायचा नाही आहे. फक्त आंब्याचं एक पान तुमच्या आयुष्यातील दुःखाचे, दारिद्र्याचे आणि नोकरी व्यवसायातील अडथळ्यांचे कुलूप नेहमीसाठी उघडू शकतं. पण थांबा, घाई करू नका. हे आंब्याचं पान कसं वापरायचं, कोणत्या विशिष्ट वेळेला हे करायचं आहे आणि या पानासोबत अशी कोणती एक गुप्त गोष्ट ठेवायची आहे ज्याबद्दल 90% लोकांना अजिबात माहीत नाही. हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ मधातूनच सोडून गेलात तर या उपायाचा अर्धा कच्चा फायदा होईल आणि काहीच होणार सुद्धा नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा. पुढे जाण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात स्वामींची आणि गुरुची कृपा सदैव राहावी यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्यावर देवाची कृपा निश्चित होईल. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच सेवाभावी आणि प्रभावी तोडगे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. माझ्या प्रिय सख्यांनो, उपायाकडे जाण्यापूर्वी आधी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की हा उपाय आपण नक्की गुरुपौर्णिमेच्याच दिवशी का करतोय आणि या उपायामागे असं कोणतं रहस्य दडलेलं आहे. बघा, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आणि गुरूंची कृपा पृथ्वीवर 1000 पटीने जास्त कार्यरत असते. त्यातच यंदा 29 जुलै बुधवार आणि गुरुवारचा हा अत्यंत दुर्मिळ महायोग चालून आलेला आहे. शास्त्रानुसार बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस मानला जातो. बुध हा ग्रह हा आपल्या बुद्धीचा, वाणीचा, निर्णय क्षमतेचा आणि व्यापाराचा कारक असतो. ज्याचा बुध मजबूत त्याला व्यवसायात आणि नोकरीत कधीच अपयश येत नाही. आणि दुसरीकडे गुरु ग्रह हा आपल्या आयुष्यातील ज्ञान, समृद्धी, यश आणि प्रगतीचा मार्गदर्शक असतो. जेव्हा बुध आणि गुरु यांचा असा मिलाफ गुरुपौर्णिमेच्या पावन तिथीला होतो तेव्हा आपण केलेला अगदी छोटासा सेवाभाव किंवा उपायसुद्धा अनेक पटीने फलतृप्त होतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, तांबड्या, पिवळ्या, रंगीबेरंगी फुलांच्या किंवा इतर पानांच्या जागी आपण आंब्याचंच पान का वापरतो? सख्यांनो, आपल्या सनातन शास्त्रात आंब्याच्या झाडाला आणि त्याच्या पानांना अमृतफळ आणि साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे. विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही हे मान्य करतो की आंब्याच्या पानात ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करण्याची आणि नकारात्मकता शोषून घेण्याची अफाट ताकद असते. तुम्ही लहानपणापासून पाहिलं असेल ना, आपल्या घरात कोणतंही शुभ कार्य असो, लग्न असो, वास्तुशांती असो किंवा कोणतीही मोठा सण असो, आपण सर्वजण आधी घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावतो. का लावतो? कारण दारातून घरात प्रवेश करणारी कोणतीही वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा
किंवा बाधा या पानांमध्ये अडकून राहते आणि घरात फक्त सुख, समृद्धी आणि साक्षात लक्ष्मीचा वास होतो. पण सख्यांनो, आजपर्यंत आपण आंब्याच्या पानाचा वापर फक्त दाराला तोरण बांधण्यासाठीच करत आलो आहोत. गुरुपौर्णिमेच्या या अत्यंत पावन रात्री याचा आंब्याच्या पानाचा वापर करून आपण आपल्या नोकरीतील मोठे अडथळे, करिअरमधील वर्षानुवर्षाचे अपयश, डोक्यावर असलेले कर्ज आणि आर्थिक तंगी कायमची कशी दूर करू शकतो, हे 99% लोकांना अजिबात माहीत नाही. आज मी तुम्हाला जे 3 अत्यंत विशिष्ट आणि सोपे तोडगे सांगणार आहे, ते जर तुम्ही योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केले तर तुमच्या आयुष्यातील बंद दारं उघडायला वेळ लागणार नाही. आणि या 3 उपायांपैकी जो तिसरा उपाय आहे ना, तो इतका गुप्त आणि प्रभावी आहे, जो आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा पुस्तकात पाहायला मिळालेला नसेल. तो उपाय ऐकून तुम्ही स्वतः थक्क व्हाल आणि स्वामींवरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. म्हणूनच एकाग्र मनाने आणि पूर्ण श्रद्धेने हा प्रत्येक उपाय नीट समजून घ्या. उपायातील पहिला टप्पा सांगते, नोकरी आणि करिअरमधील यशासाठी. ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा नोकरीत प्रमोशन अडकलं आहे, बॉस सोबत वाद होत आहे, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हा पहिला उपाय करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका ताज्या निरोगी आंब्याच्या पानावर, जे कुठेही कापलेले किंवा सुकलेले नसेल, शुद्ध गाईच्या तुपाने आणि हळदीने एक स्वस्तिक काढा. त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी थोडेसे तांदूळ अक्षदा ठेवा. हे पान तुमच्या घरातील देव्हाऱ्यात, स्वामींच्या किंवा तुमच्या गुरूंच्या चरणाशी ठेवा. त्यानंतर डोळे मिटून 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि तुमची नोकरीतील अडचण देवाला सांगा. हा उपाय केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रातील सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि नवीन संधीचे मार्ग उघडतात. दुसरा उपाय सांगते, घरातील दारिद्र्य आणि पैशाची टंचाई दूर करण्यासाठी. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. जर तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, सतत आजारपण किंवा नाहक खर्च होतात, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे नक्की करा. आंब्याची 5 ताजी पाने घ्या. एका तांब्याभर शुद्ध पाण्यात, शक्य असल्यास गंगेचे पाणी किंवा विहिरीचे पाणी, ही पाने बुडवून ठेवा. त्यावर थोडेसे केसर आणि हळद टाका. संध्याकाळी आरती झाल्यानंतर पाणी संपूर्ण घरात आंब्याच्या पानाने शिंपडा, फक्त बाथरूम सोडून. पाणी शिंपडताना मनात सतत श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. सख्यांनो, या उपायाने घरातील कोणतीही वाईट नजर, वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा एका क्षणात बाहेर फेकली जाते आणि घरात शांतता, समृद्धी नांदू लागते. आता येतो तो सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक तोडगा, ज्याची मी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच घोषणा केली होती. सख्यांनो, मी तुम्हाला मनापासून सांगते, हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही. ज्या लोकांनी हा तोडगा पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि नियमाने केला आहे, त्यांच्या आयुष्यात अद्भुत आणि चमत्कारिक बदल घडलेले मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. वर्षानुवर्षे रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे वाद, डोक्यावरचे डोंगरासारखे कर्ज आणि नोकरीतील मिळणारे सततचे अपयश, या सर्व समस्यातून लोकांना मार्ग मिळालेला आहे. पण हा उपाय करताना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. या उपायाची वेळ, हा तोडगा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या रात्री 8 ते 10 या वेळेतच करायचा आहे. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा गुरुतत्व आणि ब्रह्मांडीय ऊर्जा अत्यंत उच्च पातळीवर कार्यरत असते. आता हा तोडगा कसा करायचा ते अगदी शांततेने आणि नीट समजून घ्या. गुरुपौर्णिमेच्या रात्री 8 ते 10च्या दरम्यान आधी स्वच्छ हात पाय धुवून किंवा स्नान करून देवासमोर शांत बसा. त्यानंतर एक अगदी ताजे हिरवेगार आणि स्वच्छ आंब्याचे पान घ्या.
ते पान कुठेही कापलेले, फाटलेले किंवा सुकलेले नसावे. आता थोडं लाल चंदन घ्या. जर लाल चंदन नसेल तर घरातील शुद्ध कुंकू घ्या आणि त्यात थोडं गंगाजल किंवा गुलाबाचे पाणी मिसळा. आता तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या आंब्याच्या पानावर तुमची सर्वात मोठी इच्छा लिहा. तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा सख्यांनो, 10 इच्छा लिहू नका. फक्त आणि फक्त एकच मुख्य इच्छा लिहा. जसे की मला या महिन्यात चांगली नोकरी मिळावी, किंवा माझे सर्व कर्ज लवकरात लवकर मिटावे, किंवा माझ्या व्यवसायात भरभराट व्हावी. ही इच्छा एका ओळीत किंवा शब्दात त्या पानावर स्पष्ट लिहा. इच्छा लिहून झाल्यावर त्या पानावर आणखी एक हळकुंड, अखंड हळकुंड ठेवा आणि सोबत 1 रुपयाचे नाणे ठेवा. हळद ही साक्षात श्री विष्णू आणि गुरूंचे प्रतीक आहे, तर नाणे हे महालक्ष्मीचे रूप मानले जाते. आता ते आंब्याचे पान, त्यावर हळकुंड आणि नाणे ठेवून तुमच्या दोन्ही हाताच्या अंजोळीत धरा. आपले डोळे मिटा. मनातील सर्व नकारात्मक विचार बाहेर काढून टाका आणि तुमच्या गुरूंचे, कुलदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रसन्न रूप डोळ्यासमोर आणा. त्यानंतर पूर्ण श्रद्धेने 108 वेळा म्हणजेच 1 माळ ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी एका मंत्राचा जप करा. जप करताना तुमची जी इच्छा असेल पूर्ण होत आहे असा सकारात्मक भाव मनात ठेवा. आता ऐका या उपायातील सर्वात मोठी गुपित गोष्ट. जर पूर्ण झाल्यानंतर ते आंब्याचे पान, त्यावरचे हळकुंड आणि 1 रुपयाचे नाणे हे तिन्ही एकत्र करून एका लाल सुती कपड्यात ठेवा आणि त्याची छोटीशी पोटली किंवा गाठ बांधा. ही लाल पोटली रात्रभर तुमच्या घरातील देवघरात, स्वामींच्या चरणाजवळ किंवा तुमच्या तिजोरीत, जिथे तुम्ही पैसे किंवा दागिने ठेवता तिथे ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या पुढच्या दिवशी सकाळी काय करायचे? दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान उरकल्यानंतर ती लाल पोटली आणा. त्यातील ते आंब्याचे पान बाजूला काढा. ते पान एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा दरवाजाजवळील एखाद्या चांगल्या झाडाच्या, घराजवळील एखाद्या चांगल्या झाडाच्या मुळाशी तुळशी सोडून ठेवून द्या. पण ती हळद आणि ते 1 रुपयाचे नाणे मात्र पुन्हा त्याच लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा गल्ल्यात कायमस्वरूपी ठेवून द्या. सख्यांनो, ही लाल पोटली तुमच्या तिजोरीत एका अक्षय धन आकर्षण यंत्रासारखे काम करते. हे हळकुंड आणि नाणे तुमच्या घरातील समृद्धीला कधीही कमी होऊ देत नाही आणि तुमच्या नोकरी व्यवसायातील सर्व अडथळे हळूहळू दूर होऊ लागते. माझा तुमच्यावर आणि स्वामींच्या कृपेवर 100% विश्वास आहे. जर तुम्ही हा उपाय पूर्ण निष्ठेने कराल तर पुढील गुरुपौर्णिमेच्या आत तुमच्या आयुष्यात असा सकारात्मक बदल, चमत्कार घडेल की तुमची ती इच्छा नक्की पूर्ण झालेली असेल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की ताई, माझ्या आयुष्यात खरोखरच चमत्कार झाला. माझ्या प्रिय सख्यांनो, आपल्या शास्त्रात आणि परंपरेत सांगितलेलं आहे, या गोष्टी केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर यामागे प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या भावनांची ताकद दडलेली असते. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने कोणतीही गोष्ट करतो, उपाय करतो, तेव्हा देव स्वतः आपल्या मदतीला धावून येतो. गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिवस वर्षातून एकदाच येतो. हा मुहूर्त वाया जाऊ देऊ नका. पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने हा आंब्याच्या पानाचा तोडगा नक्की करून पहा. तुमच्या सर्व अडचणी, नोकरीतील समस्या आणि घरातील दारिद्र्य दूर हो, हीच मी स्वामींच्या आणि गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल, मनाला स्पर्श करून गेली असेल,
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या ज्या नातेवाईकांना मित्रांना सध्या नोकरीची किंवा पैशाची चणचण आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कुणा एकाचे भले झाले तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळेल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपले हे कुटुंब असेच वाढत राहील. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये विश्वासाने लिहून जा, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माऊलींचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.